आणि तू माझ्याबरोबर जेवशील. त्या वचनानं माझी भेट घेतली, हृदय फोडलं आणि मी प्रभूचा स्वीकार केला. ती 24 तारीख होती, शुक्रवार होता आणि आजही मला आठवते. हालेलुया. प्रभूचं वचन हे पापाला बदलू शकतं असं आहे. कितीही कठीण असलं तरी प्रभूचं वचन त्याला फोडून टाकतं. आमेन. आणि आज जो मी तुमच्या पुढे उभा आहे ते प्रभूनं मला बोलवलेलं आहे, त्यानं कृपा पुरवलेली आहे म्हणून मी आहे. चढ उतार आले, कमी जास्त झालं, पण मल्याळममध्ये म्हणतात एत्रतोळम यहोवा सहाय्यचू, म्हणजे आजपर्यंत तो मला सहाय्य करत गेला. हालेलुया. धन्यवाद देतो. आपण वचनाकडे वळू. आपण प्रभूला का स्वीकारलं? हमने प्रभु का स्वीकार क्यों किया? कहो, काय केलं? प्रभूचा स्वीकार कशासाठी केला? प्रत्येकाचं उत्तर असेल मेल्यावरती स्वर्गात जायचंय म्हणून. नहीं, इकडे भी, इधर भी अच्छा उधर भी अच्छा, नाही का? नाही, प्रभूचा स्वीकार आपण अशासाठी केला की जे त्यानं मला बनवलेलं आहे त्याचा जो हेतू आहे तो पूर्णत्वास जावा, इथेही आणि तिथेही. हालेलुया. आज हम देखेंगे धार्मिकता या न्यायीपन के बारे में. क्या? न्यायीपण. न्यायीपणाच्या विरुद्ध शब्द कोणता आहे? अपोजिट. न्यायीपणाच्या विरुद्ध शब्द कोणता आहे? अन्याय किंवा पाप. काय? पाप. न्यायी त्याच्या विरुद्ध आहे पापी. न्यायीपण हा स्वभाव आहे, त्याच्या विरुद्ध आहे पाप, अन्याय, पापी स्वभाव. आपण पाप का करू नये? नाही का करू नये? नाही, आपली उत्तर असतात देव मला मारेल, देव मला आजारी पाडेल, देव मला आशीर्वाद देणार नाही, असं नाही, तसं नाही, तसं नाही. उद्देश बरोबर आहे, पण असा उद्देश असेल तर की पाप केल्यानं मी देवाला दुःख देतो, ज्यानं माझ्यावरती प्रेम केलं आहे त्याला मी दुःख देतो, तर बघा दोन प्रकारची माणसं मिळतील. पाप का करू नये? तर मला माझं वाईट होईल, देव मला फटके मारेल. आणि दुसरा असतो मी पाप अशासाठी करत नाही की ज्या देवानं मला निवडलेलं आहे, बोलावलेलं आहे, पवित्र केलेलं आहे, नाही ठरवलेलं आहे, त्याचं पुत्र बनण्याचा अधिकार दिला आहे, त्याला मी दुःख देऊ नये. दोन हेतू आहेत. एक हेतू आपल्याला प्रभूच्या जवळ घेऊन जाईल आणि दुसरा हेतू आपल्याला प्रभूपासून दूर घेऊन जाईल. आपण प्रभूला इतके भिवू की आपण त्याच्या जवळ जाण्यास आपल्याला आपण धजू शकणार नाही. काय बरोबर की नाही? आपण पापात, आता आपण स्वतःला विचारू मी पाप का करू नये? हालेलुया. पापाच्या विरुद्ध शब्द आहे न्यायीपण किंवा न्यायी, धार्मिकता. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या द्वारे आपल्याला काय मिळालं? त्याचं न्यायीपण आपल्याला फुकटवारी मिळालं. बरोबर का? आपण काय केलं होतं की मला प्रभूनं त्याचं न्यायीपण द्यावं? विकत मिळत होतं, ते पुण्यकर्म करून मिळत होतं, काय करून मिळत होतं? प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही न्याय ठरवले गेले आहात. बरोबर? आणि त्या न्यायीपणाला म्हणतात न्यायीपणाचं वस्त्र. काय म्हणतात? वस्त्र.
आपण वाचूया गलतीकरास पत्र. तिसरा अध्याय 26 आणि 27 आपण वाचू. गैलेशियंस चैप्टर 3 वर्स 26 and 27. पन्ना नंबर 261, गलतियों उसका तीसरा अध्याय वचन 26 और 27. क्योंकि तुम सब उस विश्वास के द्वारा जो मसीह यीशु पर है परमेश्वर की संतान हो, और तुम में से जितनों ने मसीह में बपतिस्मा लिया है उन्होंने मसीह को पहन लिया है. ख्रिस्त येशूवरच्या विश्वासाकडून तुम्ही सर्व देवाचे मुलगे काय आहे आहा की होणार आहा. गेल्या रविवारी पण काय पाहिलं? आहा, होत आहात, होणार आहात. तिन्ही गोष्टी बरोबर आहेत, पण आपल्याला त्याची समज करून घेतली आहे. जानो मानो चलो. जानेंगे नहीं तो मानेंगे नहीं, मानेंगे नहीं तो चलेंगे नहीं. तो यहाँ जो सिखाया जाता है आपको वचन, वो जानने के लिए कि हम कौन है और हमारा कर्तव्य क्या है. हमने जाना है कि हमें कैसे बर्ताव करना है, हम कौन है. हम जानेंगे नहीं वैसा हमारा बर्ताव होगा नहीं. आपण स्वतःला पापी समजत असू तर आपण काय करू? दारुड्या काय करतो? दारुड्या स्वतःला काय समजतो? दारुड्या. मग तो काय करतो? तो दारू का पितो? कारण तो स्वतःला समजतो मी दारुड्या, नाही का? पापी पाप का करतो? कारण तो स्वतःला समजतो मी पापीच आहे. मग त्याच्या उलट आहे, नाही काय करेल? नाही पण करेल. मग देवाचे मुलगे काय करतील? मग तुम्ही स्वतःला समजता का मी देवाचा मुलगा आहे, मी देवाची मुलगी आहे? हम खुद को जानते हैं, समझते हैं क्या कि हम परमेश्वर के बच्चे हैं? जानोगे तो मानोगे, मानोगे तो चलोगे. देखो वचन 27. कारण जितके तुम्ही ख्रिस्तामध्ये बपतिस्मा पावला आहात तितके तुम्ही ख्रिस्त पांघरला. इट्स अ कंटिन्युअल प्रेझेंट टेन्स. आहा. पण आपण स्वतःला काय मानतो? मी घातलेला नाही, मी आदामच आहे, मी आदामाचंच घेतलेलं आहे, मी पापीच आहे. आता मला सांगा, पुलिस कशावरून ओळखला जातो? पुलिस को हम कैसे पहचानते हैं? हाँ, वर्दी. पुलिस ने वो वर्दी डाली नहीं तो वो आदमी है, उसको हम थप्पड़ भी लगाएंगे तो कुछ नहीं होगा. केस होईल, FIR होईल, ठीक है, पैसे देऊन आपण सुटू. लेकिन जो वर्दी पे है उसको थप्पड़ लगाएंगे तो मग त्या व्यक्तीला महत्व कशावरून आलं? वर्दीमुळे. मला आणि तुम्हाला महत्व कशावरून आलं? ख्रिस्तामुळे. जर माझ्यातून ख्रिस्त गेला तर मी नुसता मनुष्य आहे, पण मी जेव्हा त्याला पांघरतो तेव्हा देवाचं राज्य माझ्या मागे आहे. फुल सपोर्ट. पोलिसाच्या मागे कोण असतं? पूर्ण संरक्षण. त्याचं पोलीस दल. आता पोलिसाला मारलं तर 10 आणखी येणार की नाही? मिलिटरी मॅनला तुम्ही कसे ओळखता? आणि त्याने घातला नसेल तर तो बॉडी बिल्डर असेल, पण त्याने मिलिटरीचा ड्रेस घातला नाही तर तो साधा माणूस आहे. पण मिलिटरीच्या ड्रेसला घातलेल्या माणसाला तुम्ही मारलं तर
काय होईल? हा, पूर्ण मिलिटरी येईल, बटालियन. मग आता मला सांगा, आपलं जगणं कशावर असतं, किंवा मी कशामुळे न्यायीपणानं वागतो, किंवा तुम्ही कशानं न्यायीपणानं वागता? जे वस्त्र आपण घालतो त्याप्रमाणे आपण राहतो. जर ख्रिस्ताला पांघरलेलं आहे तर आपण कशासारखे राहू? ख्रिस्तासारखं. आता शेतीत काम करण्यासाठी मी कोणता ड्रेस घालू? हा, गंदा कपडा ना. जो माझे कपडे बघितले तर तुम्ही मला असाल शेतीत काम करताना, म्हणजे एकदम गबाळे. कारण त्याच्यावरती डाग लागला तरी काही परवा नाही, नाही का? आहे परवा? नाही. म्हणजे जसं मला काम करायचंय, जसं मला वागायचंय, तो ड्रेस मला घालावा लागतो. मग आता प्रश्न आहे, तुम्हाला कसं वागायचंय? ख्रिस्तासारखं की आदामासारखं? आपण आदामाचे आहोत की ख्रिस्ताचे आहोत? मग आता ख्रिस्तासारखं वागायचं असेल तर काय करावं लागेल? ख्रिस्तालाच पांघरावं लागेल. आता त्याने ड्रेस दिलेला आहे. जितक्यांनी बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी ख्रिस्ताला पांघरलेलं आहे. मग आपण पांघरलेलं आहे का? प्रश्न आहे. कशावरून समजतं मी पांघरलेलं आहे की नाही? माझ्या वागण्यावरून. हालेलुया. आपण लग्नाला कोणता ड्रेस घालतो? भारीतला का? ठेवणीतला 1000चा 10,000चा का? रुबाबदार. आपण लग्नाला चाललोय म्हणजे जसं कार्य आहे तसं आपलं परिधान असतं, आपलं वस्त्र असतं. त्या ड्रेसला आपण किती जपतो? समजा पांढरी साडी असेल, एकदम 50,000ची, एकदम पांढरी, तर आपण लग्नाला गेल्यावर कसे राहू? जेवायला गेल्यावर कसे राहू? हात धुवायला गेल्यावर कसे राहू? मग कुणाला जपतो आपण? साडीला जपतो. मग तेच मी सांगतोय की आपण कुणाला जपतोय? म्हणजे आपलं वागणं कशावर आहे? आपण कोणाला पांघरलं आहे त्याच्यावरती. मग आपलं वागणं बरोबर नाही याचा अर्थ आपण त्याला पांघरलं आहे ते विसरतो आपण. त्यासाठी म्हटलं जाणा, माना आणि चला. जाणलंच नाही तर सकाळी उठल्यावरती मी कोणाला पांघरलेलं असतं? झोपताना मी कोणाला पांघरलेलं असतं? मध्य मंदिरात येणारा मी कोणाला पांघरलेलं असतं? मी कसा वागतो? हमारा बर्ताव हमारी सोच पे है. जसा मनुष्य विचार करतो तसा तो आहे. नीतिसूत्रात कसं लिहिलं? काय लिहिलंय? जसा मनुष्य विचार करतो. नीतिसूत्र 26:3 का 23:3? 26:3. जसा मनुष्य विचार करतो तसाच तो आहे. मग आपले विचार कसे असायला पाहिजेत? मी ख्रिस्ताला धारण केलेलं आहे, त्याने मला न्यायीपणाचं वस्त्र दिलेलं आहे. त्यावरती आता 50,000च्या साडीवरती आपण डाग लावायला इतके भीतो, तर ख्रिस्ताचं वस्त्र किती दैदिप्यमान आहे. मग त्याच्यावरती डाग लागला तर आपण तर चिखलातच फिरतो. काय व्हायचं ते होऊ द्या. केअरलेस. वी लिव्ह केअरलेसली बिकॉज वी बिलीव्ह केअरलेसली. वी लिव्ह रॉंग बिकॉज वी बिलीव्ह रॉंग. खरं आहे का? आपण चुकीचं जगतो कारण आपण चुकीचा विश्वास ठेवतो. सत्यावरती विश्वास ठेवा. तुम्ही सत्यात चाला. ख्रिस्तानं किंमत मोजलेली आहे. त्या वस्त्राची किंमत काय?
ख्रिस्ताच्या वस्त्राची किंमत काय आहे? त्याचे मौल्यवान रक्त. आपल्याला किती वाटते त्याची किंमत? की आपण केअरलेस आहोत? जसं वागायचं आहे ते वस्त्र आपण परिधान करतो. मग ख्रिस्तासारखं वागायचं असेल, ख्रिस्तासारखं व्हायचं असेल तर कुणाला पांघरावं लागेल? ख्रिस्ताला. कपडे आपण घातले नाही तर आपल्याला समजतं ना आपण घातले नाही असं. कशावरून? मी कपडे घातले आहेत की नाही कशावरून समजतं? आय फील इट. मला माहित आहे मी कपडे घातले आहेत, मला स्पर्श होतोय, होते की नाही? कशावरून समजायचं मला ख्रिस्त मी पांघरलेला आहे की नाही? मला माहित आहे. हालेलुया. मला माहित आहे. ज्यावरती विश्वास ठेवला आहे त्याला मी ओळखतो. हा विश्वास आपल्याला असला पाहिजे. मग आपलं वागणं बरोबर होईल. आपण काय करतो? आपण वागणं सुधारायला जातो पण मधला माणूस बदललेला नसतो. डुकराला बदलू शकतो का आपण? त्याला सोडलं तर कुठे जाईल? चिखलात. काय बदलायचं आहे? किसको बदलना है? मेरी सोच को, कि मैं कौन हूं, प्रभु ने मुझे क्या दिया है. हे जेव्हा आपण विसरतो तेव्हा आपण जगातल्या माणसासारखे राहतो. आपल्यात काहीच फरक वाटत नाही. वाटतो? काय बदलावं लागेल? आणखी प्रभूने मला काय काय दिलेलं आहे. मी कोण आहे? मी साधा सुद्धा नाही. ख्रिस्तानं मला त्याच्या रक्तानं विकत घेतलेलं आहे. मौल्यवान रक्तानं. सोन्यानं नाही, पाषाण नाही, रुपयानं नाही, हीरा मोतीनं नाही. उसके लहू द्वारा उसने मुझे खरीद लिया है. इतना मैं कीमती हूं. मग त्या सैतानाला मी स्वतःला कशाला विकायला देऊ? मी कशाला त्याला स्वतःला माझं शरीर विकत देऊ? मौल्यवान आहे ना. मग ही धारणानं आपण जगलो तर किती बरं होईल. हालेलुया. बरोबर का? आदामाला देवानं कसं बनवलेलं? कोणतं वस्त्र दिलेलं त्याला बनवल्यावरती? की वस्त्र होतं की नाही होतं? वाचूया. उत्पत्ती 3 मध्ये बघा. सातवं वचन. उत्पत्ति 3 वचन 7. जेनेसिस चैप्टर 3 वर्स 7. पन्ना नंबर 4 उत्पत्ति उसका 3रा अध्याय वचन 7. तब उस दोनों की आंखें खुल गई और उनको मालूम हुआ कि वे नंगे हैं, इसलिए उन्होंने अंजीर के पत्ते जोड़ जोड़कर लंगोट बना लिया. तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले. कोणते डोळे उघडले? हे फिजिकल. मग आधी बंद होते का? जेव्हा आदामाला बनवलं, एवेला बनवलं तेव्हा त्यांचे डोळे बंद होते का? नाही. मग कोणते डोळे उघडले? सेन्स, फिजिकल सेन्स, की मी नग्न आहे. पुढे बघा काय झालं. आणि त्यांना असे आपण नग्न आहो असे त्यांना कळले. मग आधी नग्न नव्हते का ते? वो नंगे नहीं थे? जब खुदा ने, परमेश्वर ने उनको बनाया था तो नंगे नहीं थे क्या? लेकिन वो उनको पता नहीं था वो नंगे थे. क्यों? क्योंकि उन पे वो गौरव का वस्त्र था. तेजाचं वस्त्र त्यांच्यावरती होतं. ते गौरवाने भरलेले होते. त्यांचे सेन्स
देवाबरोबर काम करत होते. हालेलुया. पण काय झालं? त्यांचे डोळे उघडले आणि नग्न आहोत असे त्यांना कळले. कशामुळे झाले त्यांचे डोळे उघडले? पाप केल्यामुळे, देवाची आज्ञा मोडल्यामुळे. एकच आज्ञा दिलेली, या झाडाचं फळ खाऊ नकोस, इस पेड़ का फल मत खाना, बस एकच आज्ञा होती. ते देवासारखे नव्हते का? शैतानानं काय फसवलं? तुम्ही देवासारखे व्हाल. पण ते होते. देवानं त्यांना त्याच्या प्रतिरूपात निर्माण केलेलं की नाही? मग आणखी देवासारखं काय व्हायचं होतं? म्हणजे शैतान फसवतो आणि पाप करायला लावतो आणि आपल्याला सांगतो अब ह्याची मजा घे, तू आनंद करशील, तुला बरं वाटेल, तू देवासारखा होशील. देवाला सर्व आनंद मिळतो. जसा आनंद घेतो तसा तुला आनंद मिळेल. पण काय झालं बघा? आणि नग्न आहोत असे त्यांना कळले. लाज वाटली. काय वाटली? नग्नता म्हणजे काय? लाज. पाप केल्यानं पहिलं काय होतं? लाज वाटते, स्वतःची शेम. पाप केल्यानं पहिली गोष्ट कोणती होते? लाज वाटते की मी असं का केलं. शैतान सांगतो कर आणि मग मर. मग काय केलं त्यांनी? मग त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवस्त्रे केली. आता लाज वाटते, मग काय करायचं? काहीतरी करायचं जेणेकरून लाज झाकायची. आता ही कटिवस्त्रे म्हणजे धर्म. काय? धर्म. माणूस पाप करतो आणि काय करतो? मंदिरात जातो. कशासाठी? मला क्षमा कर. कटिवस्त्र. स्वतःचं नाही, पण स्वतःचं काहीतरी करायचं आणि पांघरायचं आणि देवाजवळ जायचं. पुण्यकर्म. ही कटिवस्त्रे काय आहेत? स्वतःची कामं ज्यामुळे आपल्याला वाटतं मी देवाला खुश करेन, करू शकू. अंजिराची पानं नेहमीच पुण्यकर्माबद्दल सांगतात. दुसरे धर्म काय शिकवतात? हिंदू धर्म क्या सिखाते हैं? पुण्य कर्म करो तो मोक्ष मिलेगा. यही है ना. मुसलमान धर्म काय शिकवतो? नवाब भाई मालूम है आपको? आपके पुण्य कर्म, मुसलमानात काय आहे? तुमची पुण्य कर्मे तुमच्या पापापेक्षा जरा जास्त असली पाहिजे. 50-50 असेल तर नाही होणार. पुण्यकर्मे 51 पाहिजेत आणि पापे 49 पाहिजेत. देन यू विल बी सेव्ड. हालेलुया. ऐसा ही है ना. हाँ, ऐसा ही है. काय धर्म काय शिकवतो? तुझी पापे झाकण्यासाठी तू चांगली कामे कर. राईट. तेच आहे ना. काय केलं त्यांनी? कटिवस्त्र केली. अंजिराची ना. अंजिराची पाने जरा मोठी असतात. थोडीशी घेतली असतील, 5-6 शिवली असतील. बरोबर का? बघा, पहिली गोष्ट होते आपल्याला लाज वाटते. पापानं काय होते? लाज वाटते. दुसरी गोष्ट, आपण ती पापे झाकण्यासाठी काहीतरी चांगलं करायला जातो, पण ते देवाला मान्य नसतं. तीसरी गोष्ट, आठवं वचन पढ़िए. वचन 8. तब यहोवा परमेश्वर जो दिन के ठंडे समय वाटिका में फिरता था का शब्द उनको सुनाई दिया. तब आदम और उसकी पत्नी वाटिका के वृक्षों के बीच यहोवा परमेश्वर से छिप गए.
नंतर दिवसाचा थंड वारा सुटल्यावर यहोवा देव बागेत चालत असता त्याचा शब्द त्यांनी ऐकला. तेव्हा यहोवा देवाच्या समक्षतेपासून जावे म्हणून आदाम व त्याची बायको ही बागेतल्या झाडांमध्ये लपली. तिसरी गोष्ट झाली, त्यांना देव नकोसा झाला. ते देवाच्या समक्षतेपासून दूर पळू लागले. देव त्यांच्यावरती प्रेम करत होता, पण त्यांच्यात भीती निर्माण झाली आणि स्वतःला त्यांनी लपवलं. पाप केल्यावरती आपण काय करतो? आपल्याला लाज वाटते. आपण चांगली कर्म करून ती लाज झाकायचा प्रयत्न करतो. तिसरी गोष्ट, आपण देवाच्या समक्षतेपासून दूर पळतो. चर्चला येणं आपल्याला आवडत नाही, प्रार्थनेला जायला आपल्याला आवडत नाही, कोणती चांगली कामं मंडळीची करायची आहेत त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो. तसंच आहे का? तो पायंडा पूर्वीपासूनच आहे, आदामापासून आलेला. बघा, आणि वचन 9. वचन 9, तब यहोवा परमेश्वर ने पुकार कर आदम से पूछा, तू कहाँ है? यहोवा देवाने आदामाला हाक मारली व त्याला म्हटले, तू कोठे आहेस? देवाला माहित नव्हतं तो कोठे होता. क्या ईश्वर को पता नहीं था वो कहाँ छिपा है? तो परमेश्वर ने उसको क्यों पूछा कि तू कहाँ है? जेव्हा आपण परमेश्वरापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा प्रभू आपल्याला विचारतो, तू कुठे आहेस? तुझी पोझिशन कुठे आहे? तू कुठे पडलेला आहेस? तू काय केलंस? तुला मी पुत्र म्हणून बनवलेला आहे, पण तू कुठे आज कुठे आहेस? तू कुठे आहेस? वेअर आर यू इन स्पिरिच्युअल वर्ल्ड? पहिलीत आहेत, दुसरीत आहेत, तिसरीत आहेत की 10वीत आहेत की मॅट्रिक झालं की PhD केलेस? काय, कुठे आहेस? कोणत्या इयत्तेत आहेस? प्रभू विचारतो. तेव्हा वचन 10 पढ़िए. वचन 10, उसने कहा, मैं तेरा शब्द बारी में सुनकर डर गया, क्योंकि मैं नंगा था इसलिए छिप गया. तेव्हा तो म्हणाला, मी बागेमध्ये तुझा शब्द ऐकला, मी भ्यालो. पहिली गोष्ट, पाप लाज आणते, गिल्ट, शेम. नंतर आपल्याला काहीतरी करायला लावते जेणेकरून आपण देवाला खुश करू. तिसरी गोष्ट, आपण देवाच्या समक्षतेपासून दूर जातो. चौथी गोष्ट, भय येते. काय येते? भय. देवाची एवढी भीती वाटू लागते की आपण त्याला दूर असलेलं बरं, देवाच्या जवळ जाणं बरं की नाही. देवाचं भय बाळगावं, सद्भय बाळगावं, पण भीती नको. हालेलुया. सद्भय असावं, देवाचं भय बाळगा, पण भीती नाही की तो मला एवढं मारेल. भ्यालो. काय केलं? मी भ्यालो आणि मी नग्न आहे म्हणून लपलो. मला लाज वाटते म्हणून मी लपलो. मी तुझ्यापासून दूर गेलो. बघा, एक पाप केल्याने एवढं होतं सगळं, पण देवाचं नाही. पण बघा, वचन 21. वचन 21, और यहोवा परमेश्वर ने आदम और उसकी पत्नी के लिए चमड़े के अंगार के बनाकर उनको पहना दिए. यहोवा देवाने आदामासाठी आणि त्याच्या बायकोसाठी कातड्याचे अंगरखे करून त्यांना घातले. आता याच्यामध्ये खूप मिनिंग आहे. कोणी घातले? की त्यांनी बनवले. त्यांनी काय बनवलेलं? अंजिराच्या पानाचं वस्त्र जे सुकणार होतं की नाही? पानं सुकतील की नाही? ते पुन्हा पुन्हा बनवावं लागणार होतं की नाही? आपली पुण्यकर्मे सुकतील की नाही? ती पुन्हा पुन्हा करावी लागतील की नाही?
धर्म काय आहे? तू कर, तू कर, तू कर. पण देवाने आदामासाठी आणि त्याच्या बायकोसाठी कातड्याचे, कशाच्या कातड्याचे असतील ते? कोकऱ्याच्या. जगाच्या स्थापनेपासून वधला गेलेला कोकरा आहे ना वचन. कोणाचे कपडे होते ते? ख्रिस्ताचे. कातड्याचे कपडे घातले, म्हणजे देवानं त्यांचं न्यायपणानं त्यांना अंगीकारलं. पण तो स्वभाव त्यांच्यातून गेला नाही. तो स्वभाव त्याच्या वंशामध्ये आला. हे रूपक होतं, कातड्याचा अंगरखा. पण ख्रिस्त येशूचा अंगरखा रियालिटी आहे, वास्तव आहे. हे रूपक आहे ना. जुन्या करारातल्या सर्व गोष्टी ख्रिस्त येशूचं रूपक आहे, फोटो आहे, पिक्चर आहे, दर्शक आहेत. पण ख्रिस्तामध्ये त्या सर्व पूर्ण झालेल्या आहेत. जगाची पापे दूर करणारा देवाचा कोकरा, त्याचं वस्त्र, त्याचं कातड्याचं वस्त्र आपण लिहिलेलं आहे. ज्यांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी ख्रिस्ताला पांघरलेलं. पण असंही म्हटलं आहे की तुम्ही ख्रिस्ताला परिधान करा. पांघरलेलं आहे, पण रोज पांघरायचंय. हालेलुया. बघा रोमकरास पत्र 14वा अध्याय आपल्याला सांगितलंय रोज त्याला पांघरा. 14वा अध्याय रोमन्स चॅप्टर 14 11 ते 14. पन्ना नंबर 223 रोमियो उसका 14वां अध्याय वचन 11 से 14 तक. क्योंकि लिखा है, प्रभु कहता है, मेरे जीवन की सौगंध की हर एक घुटना मेरे सामने टिकेगा. और 13वां अध्याय, सॉरी 13वां अध्याय वचन 11. वचन 13, सॉरी अध्याय 13 वचन 11. समय को पहचान कर ऐसा ही करो, इसलिए कि अब तुम्हारे लिए नींद से जाग उठने की घड़ी आ पहुंची है. क्योंकि जिस समय हमने विश्वास किया था उस समय के विचार से हमारा उद्धार निकट है. समय जाणूनच हे करा. काय करायला सांगितलंय? की वेळ जवळ आली आहे. आपण आता एकदम टोकावर आलो आहोत. सगळं काही घडत आहे. काय करायचंय? जागे राहायचंय, जागते रहो. कारण आम्ही विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आमचे तारण जवळ आले आहे. हे 2000 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. मग आता किती जवळ असेल? तो म्हणतो तेव्हा जवळ आहे, आता किती जवळ असेल? आमचं तारण जवळ आला आहे. रात्र बहुतेक सरली, दिवस जवळ आला आहे. त्याला भेटण्याचा दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधाराची कर्मे टाकून प्रकाशाची कवच सामग्री धारण करावी. अंधाराला टाकून ख्रिस्ताला, कोण आहे कवच सामग्री? ख्रिस्त. त्याला धारण करावं. जसे दिवसा तसे योग्य रीतीने. वचन 13 पढ़िए. वचन 13, जैसा दिन को शोभा देता है वैसा ही हम सीधी चाल चले, न कि लीला क्रीड़ा की पियक्कड़पन में, न व्यभिचार, न लुचपन में, और न झगड़े और डाह में. जसे दिवसा तसे योग्य रीतीने आपण चालावे. इफिस्कराच्या पत्रात लिहिलं आहे, तुम्ही प्रकाशाची लेकरं आहात, प्रकाशाच्या मुलासारखे चाला. तुम्ही प्रकाशाची लेकरं आहात की होणार आहात? तुम्ही प्रभू म्हणजे उजेड आहात. उजेडाच्या लेकराप्रमाणे चाला. मग जर मी जाणलं नाही मी उजेडाचं लेकरू आहे तर मी उजेडात कसं चालेन? मी स्वतःला म्हटलं मी पापीच आहे तर मी पापच करणार. पण समजा मी स्वतःला न्यायी ठरवलेलं, स्वतःचं न्यायी पण नाही तर ख्रिस्ताचं न्यायी पण मी परिधान केलं, तर माझ्याकडून होणारी सर्व कामं न्यायीपणाची असतील. कारण मी माझ्या वस्त्राला जपतो. तुम्ही तुमच्या वस्त्राला जपलं तर कसे राहालो? चिखलातून जाल का? 50,000ची साडी
तुम्ही परिधान केली तर कसे वागाल? लवत लवत नाही का? मग प्रभूला परिधान केलेलं आपण कसं राहिलं पाहिजे? मान आहे. अहो, पंतप्रधान कसा राहतो? किती ड्रेस बदलतो? अहो, पण तो प्रत्येक मीटिंगला बदलतो. कशासाठी? कशाला बदलतो तो? बरं दिसावं म्हणून ना. मग अत्युत्तम ड्रेस जो परिधान आपल्याला करायला सांगितलेला आहे तो किती सुंदर दिसत असेल. कुणाला सुंदर दिसत असेल? माझ्या बापाला. आणि तो ड्रेस कोण ओळखतो? सैतान ओळखतो. याने घातलेला आहे. त्याला हात लावून फायदा? पोलिसाला हात लावून फायदा नाही. ह्यानं घातलेला आहे. ह्याला हात लावला तर गडबड हो जाएगा. सैतान कोणाला घाबरतो? तुम्हाला काय तुम्ही घातलेल्या ड्रेसला? ते लक्षात ठेवा. सैतान तुम्हाला नाही घाबरत. तुम्ही परिधान केलेल्या ख्रिस्ताला तो घाबरतो. सैतान आपको नहीं डरता है. जिसको आपने पहना है वो मसीह को वो डरता है. जब मसीह को हम पहनते नहीं है वो हम पे हल्ला करेगा ही करेगा. छोडेगा नहीं. छोडेगा? मग कोणती जागा बरी? ख्रिस्तामध्ये. मी कुठे आहे? कपड्यामध्ये आहे. मी कुठे आहे? कपड्यामध्ये. मी कुठे आहे? ख्रिस्तामध्ये. तुम्ही कुठे आहात? ख्रिस्तामध्ये. मग ख्रिस्तच बाजूला काढला तर मी कुठे आहे? मी उघडा आहे. मी उघडा आहे. पुन्हा एवढून 13 मध्ये, जसे दिवसा तसे योग्य रीतीने आपण चालावे. जानो मानो चलो. हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. इकडनं तुम्हाला जे शिकवलं जातं ते जाणा. वचन जाणा. ती माना. जाणून फायदा नाहीये. ती मानावी लागतील की असंच आहे, असंच आहे. निमुळता अरुंद रस्ता आहे, त्याच्यावरनच मला गेलं पाहिजे. हालेलुया. आणि तिसरी गोष्ट, चाला. चाला. दंग्यात म्हणजे भांडणात, मद्याच्या धुंदीत, कैफ, विलासात ना, विलास, कम्फर्ट. आणखी कसं मिळेल? विषयासक्तीत, कलहात, मत्सरात आपण चालू नये. मग हे करण्यासाठी काय करावं लागेल? वचन 14 मध्ये त्याचं उत्तर आहे. जर मला हे करायचं नसेल, मला योग्य रीतीने चालायचं असेल, मला दंग्यात चालायचं नसेल, मला मध्याच्या धुंदीत चालायचं नसेल, विलासात चालायचं नसेल, विषयासक्तीत चालायचं नसेल, कलहात चालायचं नसेल, मत्सरात चालायचं नसेल, तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त धारण करा. त्याशिवाय मला चालता येणारच नाही. क्या बात आहे. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ख्रिस्तामध्ये आहे. ज्याला ख्रिस्त मिळाला आहे त्याला जीवन आहे, ज्याला ख्रिस्त नाही त्याला जीवन नाही. तुमचं जीवन ख्रिस्तामध्ये गुप्त ठेवलेलं आहे. जो प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहे. जर मी त्याला पांघरलेला आणि तो आणि मी एकच आहे. जर मी त्याला पांघरलेलं नसेल तर आम्ही एकत्र नाही. ख्रिस्त येशू धारण करा आणि देहाच्या वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. देहाची वासना तृप्त करण्यासाठी काय करावी लागते? दारू पिण्यासाठी काय करावी लागते? तरतूद. तरतूद म्हणजे काय इंग्लिशमध्ये? प्लानिंग. आज कहाँ बैठने का है, कौन सी ब्रांड लाने का है, क्या चखना लाने का है, कितने जण आएंगे, काय असते ती? व्यभिचार करण्यासाठी काय करावं लागतं? असंच होतं? नाही 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 नाही, भरपूर दिवसाची प्लॅनिंग असते. पाप करण्यासाठी प्लॅनिंग करावी लागते. नाही पण करण्यासाठी ख्रिस्ताला पांघरावं लागतं. काय करतो आपण?
काय करतो? प्लॅनिंग की ख्रिस्ताला रोज पांघरायचं. प्रभू मी तुला पांघरलेला आहे, मला पाप करवत नाही, कारण मी तुला तुझी किंमत मला ठाऊक आहे. मला ह्या वस्त्रावरती डाग लागू द्यायचा नाही, कारण एक कॉस्टली आहे. साधे कपडे आपण कुठे धुतो? साधे रोजचे मळके घरी घालायचे कपडे कुठे धुतो आपण? वॉशिंग मशीनमध्ये टाकतो घरी. एकदम भारीतले कपडे आपण काय करतो? हाताने धुतो मस्तपैकी. त्याच्यापेक्षा उत्तम त्याला डाग लागला असेल तर आपण ड्रायक्लीनला देतो की नाही? एवढे आपण काळजीपूर्वक आपले कपडे वापरतो, तर मग हे वस्त्र आपण काळजीपूर्वक का वापरत नाही? आपण एवढे गाफील राहतो, केअरलेस राहतो. काय व्हायचं ते डाग लागणार, चलने दो. पांढरी कपडे घालतो ना, तो काळजीपूर्वक राहतो. काळे कपडे घातल्यावर कसे राहतात? काहीही लागलं तरी काय फरकच नाही पडत, कारण त्याने काळे कपडे घातलेले, त्याला काही वाटतच नाही. त्याचा विवेकभाव मेलेला आहे. पण ज्याचे पांढरे कपडे आहेत त्याचा विवेकभाव शुद्ध असतो की मला डाग लागू नये, मी पांढरं घातलंय. कारण पांढऱ्या कपड्यावरती डाग पटकन दिसतो. बघा इकडे पेनचा डाग तुम्हाला दिसेल, छोटासा डाग आहे, पटकन दिसतो. विवेकभाव शुद्ध असला पाहिजे तसा, की मला डाग लागलाय, मला शुद्ध धुतलं पाहिजे. मग मी जातो प्रभूजवळ, प्रभू मला धुव, मी पाप केलं आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात हे वस्त्र दिलेलं आहे, ते धुण्यास सांगितलेलं आहे. प्रकटीकरण 7:14 काय सांगितलेलं आहे? हे वस्त्र धुतात ते सुखी आहेत. तसंच ठेवायचं नाही, डागाळलेलं ठेवायचं नाही. जेव्हा जेव्हा आपण प्रभूपासून दूर जातो, त्याला ओळखत नाही, पाप घडतं, प्रभूकडे परत या. वचन 14, प्रकटीकरण वचन 14, 13 आणि 14 बघा. प्रकाशित वाक्य उसका 7वां अध्याय वचन 13 और 14, पन्ना नंबर 349. इस पर प्राचीनों में से एक ने मुझसे कहा, हे श्वेत वस्त्र पहने हुए कौन है और कहाँ से आए हैं? मैंने उनसे कहा कि स्वामी तू जानता है. उसने मुझसे कहा, ये वे हैं जो उस महाक्लेश में निकाल कर आए हैं. इन्होंने अपने अपने वस्त्र मेमने के लहू में धोकर श्वेत किए हैं. हालेलुया. वस्त्र डागाळणार असं नाही. आपण जगत आहोत, आपले पाय मागतील, पण प्रभू सांगतो माझ्या जवळ ये, मला तुला शुद्ध करू दे. हालेलुया. डाग कधी निघतो लवकर? जर मला डाग लागला तर लगेच धुतल्यावर पटकन जातो. पण तो डाग समजा मी 1 वर्ष ठेवलं, काय होईल? बाप रे, कपडा फाटेल पण डाग नाही निघणार. मग हे जे वस्त्र प्रभूनं दिलेलं आहे त्यावरती डाग लागल्यावरती काय करायचं? वस्त्रच लपवून ठेवायचं ना, मग डाग लागण्याची गरजच नाही. वस्त्रच घालायचं, कपाटात ठेवून द्या, 1 वर्षाने काढू, प्रभू येईल तेव्हा काढायचं आणि घालायचं पटकन. त्यासाठी जागे राहा. आपली वस्त्र घालून जागे राहा. 5 शहाण्या कुमारी होत्या, त्या तयारी करून जाग्या होत्या. वस्त्र परिधान केलेली की नाही लग्नाची, जाग्या होत्या की नाही? आणि 5 झोपलेल्या. त्यांना काय पडलं नाही, गादो चलता है, आएगा तो देखा जाएगा, तब धो देंगे. मग सांगू प्रभू मला शुद्ध कर. तेव्हा वडिलातील एकाने मला म्हटले, शुभ्र जगेले आलेले हे कोण आहेत आणि कोठून आले? मी त्याला म्हटले, माझ्या प्रभू तुला माहित आहे. मग तो मला म्हणाला, जे मोठ्या संकटातून येतात. हे झगे घातल्यावरती आयुष्य जीवन सुखी आरामात राहील असं नाहीये, सांभाळावं लागेल. जगात तुम्हाला दुःख आहे, परंतु मी जगाला जिंकलेला आहे. मी तुमच्यामध्ये, तुमच्या बरोबर आहे. मोठ्या संकटातून येतात
आणि त्यांनी आपले जगे धुतले. वस्त्र घातलेली होती, मग धुवावी काय लागली? हो, धुवावी लागतील. पाय मागतील, धुवावी लागणार. लवकरात लवकर धुवायची. हालेलुया. लवकरात लवकर आपला विवेक भाव शुद्ध करून घ्यायचा. त्याचे रक्त आपला विवेक भाव शुद्ध करते. इब्रिकरास पत्रात काय लिहिलंय? प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त आपला विवेक भावात शुद्ध करते. आणि कोकऱ्याच्या रक्तात ते शुभ्र केलेले आहेत. रक्ताचा कलर कसा असतो? मग लाल कलर मध्ये मी धुतल्यावरती हे लाल नाही का होणार? ते पांढरं कसं होणार? हे आत्मिक आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त माझी लाखेसारखी पापे लाल असली तरी ती हिमासारखी शुद्ध करतं. हे आत्मिक ब्लिचिंग पावडर आहे. आपल्याला ते समजत नाही, आत्मिक आहे नाही का? लाल असलं तरी माझी प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त सर्व पापे शुद्ध करते. त्यासाठी लिहिलंय, जो प्रकाश जसा तो प्रकाशात आहे तसा मी प्रकाशात चाललो तर प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त मला सर्व पापापासून. पण कधी? लवकरात लवकर मी त्याच्या जवळ येतो तेव्हा, त्याच्यापासून दूर राहतो तेव्हा नाही. आदामानं जसं स्वतःला लपवलं, त्याला भीती वाटली, त्याला लाज वाटली, त्यानं स्वतःची कर्म केली, तो प्रभूपासून दूर गेला. तसं नाही, लवकरात लवकर प्रभूच्या जवळ यायचं, एक व्हायचं, पश्चाताप करायचा. प्रभू मी चुकलोय, मला क्षमा कर, पुन्हा न करण्यासाठी मला कृपा दे. ते आहे देवाचं न्यायपण. हालेलुया. 2 करंथीकर 5वा अध्याय वचन 21. पन्ना नंबर 249, करंथियों की दूसरी पत्री, उसका 5वां अध्याय वचन 20 और 21. इसलिए हम मसीह में राजदूत है, मानो परमेश्वर हमारा द्वारा विनंती कर रहा है. हम मसीह के ओर से निवेदन करते हैं कि परमेश्वर के साथ मेल मिलाप कर लो. जो पाप से अज्ञान था उसी को उसने हमारे लिए पाप ठहराया कि हम उसमें होकर परमेश्वर की धार्मिकता बन जाएं. हालेलुया. बघा वचन 20, आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील आहोत. आम्ही वचन सांगतो ते तुम्हाला काय सांगतो? आम्ही कोण आहोत? वकील. वकील म्हणजे अँबॅसिडर. वी रिप्रेझेंट क्राइस्ट. की जसं मी पांघरला आहे तसे तुम्ही पांघरा. हालेलुया. जणू काय देव आम्हाकडून तुम्हास विनवीत आहे. देव काय म्हणतो? जवळ या, पश्चाताप करा, परत या. तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी मी हिमासारखी शुद्ध करीन. मी तुमचे अपराध आठवणार नाही. तुम्ही परत या, आपले अपराध सोडून द्या, आपली पाप सोडून द्या, माझ्या जवळ या. तुम्ही देवाजवळ या, तो तुम्हा जवळ येईल. तुम्हास विनवीत आहे, आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो की तुम्ही देवाशी समेट केलेले व्हा. आदाम देवापासून दूर गेला की नाही? तुम्ही काय करा? देवाशी समेट केलेले व्हा. समेट, एक झालेले व्हा. कारण कशासाठी? ज्याने पाप जाणलेच नाही. कोण? ख्रिस्त. येशू ख्रिस्तानं पाप जाणलंच नाही. तो पाप विरहित होता. त्याच्या मुखात कपट आढळलं नाही. त्यानं पाप केलंच नाही. त्याला म्हणजे येशूला, त्याने म्हणजे देवाने आम्हाकरिता पाप असे केले. कुठे? कुठे? वधस्तंभावरती. माझी जागा त्यानं घेतली. मेरी जगह थी पाप की, जिस पे सूली पे चढ़ाया जाना था वो उसने ले ली. हालेलुया.
यासाठी की आम्ही त्याच्यामध्ये देवाचे न्यायपण असे व्हावे. त्याच्यामध्ये, कुणामध्ये? ख्रिस्तामध्ये देवाचे न्यायपण असे व्हावे. कारण न्याय असल्याशिवाय आपल्याला देवासमोर उभं राहता येत नाही. येईल? न्यायपण म्हणजे देवासमोर पापविरहित, डागविरहित, लाजविरहित, भीतीविरहित उभं असणं, धैर्यानं उभं असणं म्हणजे न्यायपण. कलोस्यरास पत्र 1 अध्याय वचन 20-21. कलोस्यरास पत्र 1 अध्याय 21 आणि 22. बघा न्यायपण काय आहे. कलोस्यरास पत्र 1 अध्याय वचन 21 और 22. पन्ना नंबर 227 कलोसियो उसका 1 अध्याय वचन 21 से 22. तुम जो पहले निकाले हुए थे और बुरे कामों के कारण मन में से बैरी थे, उसने अब उसी की शारीरिक देह में मृत्यु के द्वारा तुम्हारा मेल कर लिया, ताकि तुम्हें अपने सन्मुख पवित्र और निष्कलंक और निर्दोष बनाकर उपस्थित करे. कशासाठी आपल्याला बोलवलं, कशासाठी आपल्याला शुद्ध केलं, कशासाठी आपल्याला न्यायपणाचं वस्त्र दिलं, की मी त्याच्या समोर पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष असे उभं असावं. ते आहे देवाचं न्यायपण. तुम्ही देवाच्या समोर स्वतःचं अंजिराची पानं घेऊन जाऊ शकणार, स्वतःची पुण्यकर्म घेऊन जाऊ शकणार नाही. पूर्वी तुम्ही परके होता. आपण कोण होतो? परके. आणि आपल्या दुष्ट कर्मामुळे मनाने देवाचे वैरी झालेले होता. आपण मित्र होतो देवाचे, मनाने काय होतो? देवाचे वैरी, एनिमीज ऑफ गॉड. तरी आता झालं ते झालं. आता त्याने आपल्या रक्तमांसाच्या शरीरात मरणाच्या द्वारे स्वतःशी तुमचा समेट केला आहे. पदस्तंभावर काय केलं त्यानं? माझा आणि देवाचा सुलाई केली. त्याला सुलाई बोलतात ना, समेट केला, वैर काढून टाकलं. तो मध्यस्थ झाला. दोन पक्षामध्ये भांडण असेल तर मध्ये मध्यस्थ असतो, वकील असतो ना. कशासाठी? समेट करण्यासाठी. देवामध्ये आणि माझ्यामध्ये भांडण होतं की नाही, वैर होतं की नाही, मी मनानं देवाचा वैरी झालेलो आणि तो माझा वैरी होता की नाही, त्याचा क्रोध माझ्यावर होता की नाही. येशू ख्रिस्त देहधारी झाला, त्यानं माझी पाप स्वतःवर घेतली आणि माझा देवाशी समेट केला. आता मी परका नाही, मी वैरी नाही, मी पापी नाही, तर देवानं मला त्याचा पुत्र होण्याचा अधिकार दिलेला आहे. हालेलुया. बघा पुढे. समेट केला आहे. यासाठी, कशासाठी समेट केला? कशासाठी त्याने आपल्याला बोलवलं? कशासाठी त्याने आपल्याला पुत्र होण्याचा अधिकार दिला? अशासाठी की त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष असे आपल्या समोर ठेवावे. कसे उभे राहायचे आपल्याला त्याच्या समोर? पवित्र, निष्कलंक, निर्दोष. कसे उभे राहणार? ख्रिस्ताला पांघरून. कारण तो पवित्र आहे, तो निष्कलंक आहे, तो निर्दोष आहे. आपले जगे धुवून त्याच्या रक्तानं त्याच्या समोर उभं राहायचं आहे. नाहीतर आपल्याला उभं राहता येणार नाही.
तो लग्नाचा दाखला माहिती आहे ना, एका राजानं मेजवानी दिली, त्यानं आपल्या लोकांना बोलवलं, पण त्यांनी कारणं दिली. मी बायको करून घेतली आहे, मला शेती आहे, मला बैल आहेत, मला हे करायचंय, मला ते करायचंय. ते आले नाहीत. मग काय केलं? त्या राजानं सांगितलं, जे रस्त्यावरती बरे आणि वाईट जे आहेत त्यांना बोलवा. देवानं यहुदी लोकांना पहिलं बोलावलं त्याचे लोक म्हणून, पण ते आले नाहीत. मग देवानं काय केलं? जे रस्त्यावरती जगामधले आहेत, परराष्ट्रीय आहेत, बरे वाईट आहेत, चांगले पण आहेत, वाईट पण आहेत, त्या सर्वांना बोलवा. आणि मग राजाचा ती जागा, मेजवानीची जागा पाहुण्यांनी भरून गेली. सगळे आले, जगातले बोलावलेले सगळे आले, ज्यांना ज्यांना देवानं बोलावलं ते सगळे आले. मग काय झालं? राजा आपल्या पाहुण्यांना बघायला आत आला. मग त्याला एक असा माणूस दिसला ज्यानं लग्नाचा पोशाख घातला नव्हता. तो स्वतःचे कपडे घालून आलेला. पण दुसरे जे सगळे होते त्यांनी एका ताग्यातले कपडे घातलेले. सगळ्यांच्या कपड्याचा कलर सारखा होता, सगळ्यांची वस्त्र सारखी होती, पण एकाचं वेगळं होतं. ती वस्त्र कुठे मिळाली त्यांना? दारावरती. जी फुकटवारी येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे देण्यात आलेली ती त्यांनी घातलेली आणि ते मेजवानीला आलेले. पण एक जो होता तो स्वतःच घालून आला, स्वतःची पुण्यकर्म घेऊन आला, स्वतःचा धर्म घेऊन आला, आणि राजाचं लक्ष त्याच्यावरती. ह्याच्यामध्ये ख्रिस्ताचं वस्त्र नाहीये, हा वेगळा दिसतोय. अरे गड्या, तू आत कसा आलास? राजा काय म्हणतो? गड्या, तू आत कसा आलास? मग त्याच्याजवळ काही उत्तर नव्हतं. मग त्याने म्हटलं, ह्याला बांधा, ह्याला तुरुंगात टाका, तिकडे दात खाण्याचा चालेल. म्हणजे देवासमोर, त्याच्या राज्यात, त्याच्या मेजवानीला, त्याच्या पुत्राच्या मेजवानीला त्याची वस्त्रे पांघरल्याशिवाय मला जाता येत नाही. हालेलुया. किंमत मोजावी लागेल. हे वस्त्र पांघरण्यासाठी फुकट आहे, पण काहीतरी किंमत मोजायची आहे. फुकट पण आहे, किंमत पण मोजायची आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिहिले, ते वस्त्र तू माझ्यापासून विकत घे. प्रकटीकरण 3 मध्ये काय लिहिलंय? तू नागवा आहेस, तू नागवा आहेस. प्रकटीकरण 3 17 आणि 18. पन्ना नंबर 346, प्रकाशित वाक्य, उसका 3रा अध्याय, वचन 17 और 18. तू कहता है कि मैं धनी हूँ और धनवान हो गया हूँ और मुझे किसी वस्तु की घटी नहीं, और यह नहीं जानता कि तू अभागा और तुच्छ और कंगाल और अंधा और नंगा है. इसीलिए मैं तुझसे सम्मति देता हूँ कि आग में तहा हुआ सोना मुझसे मोल ले कि तू धनी हो जाए, और श्वेत वस्त्र ले ले कि पहनकर तुझे अपने नंगेपन की लज्जा न हो, और अपनी आँखों में लगान लिए सुरमों के लिए तू अपने आँखों में लगान लिए सुरमों के लिए तू देखने लगे. हा, इथे पण वस्त्राविषयी लिहिलेलं आहे की तू नागवा आहेस हे तुला ठाऊक नाही. धर्म पांघरल्यावरती काय वाटतं माणसाला? मी बरा आहे ना, मी काय वाईट केलंय? जे धर्म आहेत ती लोक काय म्हणतात? मला येशूची कशाला पाहिजे गरज? माझे एवढे 33 कोटी आहेत, मला काय गरज आहे? मुझे क्या जरूरत है? मेरे पास इतने देव देवता हैं, मुझे बचा लेंगे. प्रभू सांगतो तू नागवा आहेस. आणि वचन 18 मध्ये लिहिलंय की तुझ्या नागवेपणाची लाज प्रकट होऊ नये म्हणून तू नेसायला शुभ्र वस्त्रे घ्यावी. काय करायचंय? शुभ्र वस्त्रे घालावी. पण किंमत मोजावी लागेल. काय किंमत आहे? प्रभूनं रोज एक गोष्ट करायला सांगितली आहे. कोणती?
प्रभु मसीह ने हर रोज एक चीज हमें करने के लिए बोली है. क्या करने के लिए बोली है? जो माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने स्वतःला नाकारावे, दररोज आपला वधस्तंभ घ्यावा आणि माझ्या मागे चालावे. कधी? रोज. मग ही वस्त्र कधी पांघरायचे? रोज. किंमत मोजायची आहे कोणती? स्वतःला नाकारायचंय, स्वतःचं नाही पण नाकारायचंय, ख्रिस्ताचं नाही पण घ्यायचंय. प्रभू माझी नाही पण फाटक्या कपड्यासारखी, विटाळाच्या कपड्यासारखी आहेत. यशया 64:6 मध्ये लिहिलंय, तुमची पुण्यकर्मे विटाळाच्या कपड्यासारखी आहेत. यशया 64:6 काय लिहिलंय? तुमची पुण्यकर्मे विटाळाच्या कपड्यासारखी आहेत. पन्ना नंबर 883 यशया उसका 64वां अध्याय वचन 4. क्योंकि प्राचीन काल की से छोड़ गई और ऐसा परमेश्वर न तो कभी देखा गया. 64:6 ओके. वचन 6, हम तो सब के सब अशुद्ध मनुष्य के से है और हमारे धर्म के काम के सब के मैले चितड़ों के समान है. हम सब के सब पत्ते के समान मुरझा जाते हैं और हमारे अधर्म के कामों के हमें वायु के समान उड़ा दिया है. आम्ही सगळे तर विटाळलेल्यांसारखे झालो आहो. आमची पुण्यकर्मे विटाळाच्या फडक्यासारखी झाली आहेत आणि आम्ही सर्व पानासारखे सुकून जातो. आमची पुण्यकर्मे अंजिराच्या पानासारखी सुकून जातात आणि आमचे अन्याय वाऱ्यासारखे आम्हाला उडवून नेतात. विटाळाचा कपडा माहिती आहे ना लेडीजना? आपण मेकॅनिकचा कपडा बघू. मेकॅनिकचा कपडा कोण वापरेल? रोज सूट घालाल मेकॅनिकच्या कपड्याचा? मेकॅनिकच्या कपड्याचा सूट घालणार का? नाही ना? का? ते कधीही शुद्ध होऊ शकणार नाही. मग माझं न्याय पण कधीही नाही ठरू शकणार. मला कुणाचं न्याय पण पाहिजे? ख्रिस्ताचं. त्याला पांघरलं म्हणजे मी न्याय ठरवला जातो. ख्रिस्त येशूवरील विश्वासाने तुम्ही सर्व न्याय ठरवले आहात आणि ज्यांनी बाप्तिस्मा घेतला आहे त्यांनी ख्रिस्ताला पांघरलेलं आहे. त्याचा स्वभाव तुम्हाला दिलेला आहे, त्याचं न्याय पण तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये चाला. ज्या प्रकारे तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारले, अंगीकारले, त्याप्रमाणे त्यामध्ये तुम्ही चाला. मग मी जाणलं तर मी मानतो, मानलं तर मी चालतो. पण मी जाणलं नाही, मानलं नाही तर चालण्याचा प्रयत्न केला तर मी पडतो. अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे. यशया 61 मध्ये बघा काय लिहिलंय की त्यानं मला न्यायीपणाची वस्त्र पांघरलेली आहेत. वचन 10, यशया 61 वचन 10. वचन 10, मैं यहोवा के कारण अति आनंदित होऊंगा, मेरा प्राण परमेश्वर के कारण मग्न रहेगा, क्योंकि उसने मुझे उद्धार के वस्त्र पहनाए और धर्म की चादर से ओढ़ा दिए. जैसे दुल्हा फूलों की माला से अपने आप को सजाता और दुल्हन अपने गहनों से अपने श्रृंगार करती है. मी यहोवाच्या ठाई फार आनंदेन, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासेल. कारण जसा वर माळेने आपणास सुशोभित करतो आणि जशी वधू आपल्या भूषणाने आपणास शृंगारते, तसे त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत आणि त्याने मला न्यायाच्या जग्याने आच्छादिले आहे. कोणता जगा दिलेला आहे आपल्याला? ख्रिस्ताच्या न्यायीपणाचा जगा. मग आता आपलं वागणं कसं असायला पाहिजे? जर जगा पांघरलेला आहे तसं आपण वागू. मग वागण्यावरती नका लक्ष देऊ, तुम्ही ख्रिस्तावरती लक्ष द्या. तुमचे लक्ष कुणावरती असलं पाहिजे? ख्रिस्तावरती, त्यानं दिलेल्या न्यायीपणावरती. वागणं बरोबर होईल.
आपण वागणं सुधारायला जातो, पण आपलं लक्ष दुसरीकडे असतं. न्यायी पण मूळ आहे, पवित्रता फळ आहे. आपण पवित्र व्हायला जातो, पण न्यायीपणाचं वस्त्र आपण पांघरलेलं नसतं. आपण फळं कापतो, समजा वाईट फळं आली तर आपण नुसती फळं कापतो, पण मूळ बदललेलं नसतं. प्रभू सांगतो मूळ बदला. तुमचा जुना स्वभाव, ज्या आदामाचं वस्त्र आहे त्याला दूर लोटा, तो जुना मनुष्य काढून टाका आणि नवीन मनुष्य जो देवाच्या प्रतिरूपात खऱ्या पवित्रतेत आणि न्यायीपणात निर्मिला गेला आहे त्याला अंगी ल्या. इफिसकरास पत्र 4 अध्याय 23 आणि 24. कुणाला अंगी लिहायचंय? ख्रिस्ताला. इफिसकरास पत्र 4 अध्याय 22 पासून आपण वाचू आणि संपू, वेळ झाली. पन्ना नंबर 268 इफिसियों उसका 4 अध्याय वचन 22 से 24 तक, कि तुम पिछले चाल चलन के पुरातन मनुष्यत्व को जो भरमाने वाली अभिलाषाओं के अनुसार भ्रष्ट होता है उतार डालो और अपने मन के आत्मिक स्वभाव में नए बनते जाओ और नए मनुष्यत्व को पहन लो जो परमेश्वर के अनुरूप सत्य की धार्मिकता और पवित्रता में सृजा गया है. ते असे की तुम्ही तुमच्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी फसवणाऱ्या विषय वासनांनी नासत चाललेला जो जुना मनुष्य, जो आदामाचा स्वभाव, त्याला तुम्ही दूर करावे. काय करायला सांगितलंय? दूर कर. रोज स्वतःला नाकार. जो आदामाचा स्वभाव पुन्हा यायला बघतो त्याला नाकार. आणि तुम्ही आपल्या मनाच्या वृत्तीत नवीन व्हावे. जानो मानो. जानना है, मानना है, अपना मन बदलना है. वागणूक बदलण्याच्या आधी माझं मन बदलायचंय. मन बदललं तर वागणूक बदलेल, विचार बदलले तर मग वागणूक बदलेल. आपण विचार न बदलता आपली वागणूक बदलायला जातो, होणार नाही. मला देवाच्या नुसार माझं मन बदलावं लागेल. कसं? आणि जो नवा मनुष्य देवानुसार म्हणजे देवाप्रमाणे, देवाच्या प्रतिरूपात न्यायीपण. कुणाचं न्यायीपण? ख्रिस्ताचं न्यायीपण. आणि खरी पवित्रता म्हणजे खोटी पवित्रता पण आहे, अंजिराची पानं. खरी पवित्रता यामध्ये अस्तित्वात आणलेला आहे. जिवंत ख्रिस्त येशू, रिझरेक्टेड क्राइस्ट, पुनरुत्थित ख्रिस्त अस्तित्वात आणलेला आहे. तो तुम्ही अंगी ल्यावा. आपलं काम काय आहे? सकाळी उठल्यावर हालेलुया काय करायचं आहे? प्रार्थना म्हणजे काय? प्रभूला अंगी ल्यायचं. तो अंगी ल्याला म्हणजे तुम्हाला सगळं मिळतं. ख्रिस्तामध्ये माझी सर्व गरज पूर्ण केली जाते. ताकद कुठे आहे? सामर्थ्य कुठे आहे? कृपा कुठे आहे? अभिषेक कुठे आहे? ख्रिस्तामध्ये. ख्रिस्ताच्या बाहेर काहीच नाही. जीवन कुठे आहे? ख्रिस्तामध्ये. घेणार, जाणणार, मानणार आणि चालणार. जाणलं नाही तर मानू शकत नाही, मानलं नाही तर चालू शकत नाही. आपण ख्रिस्तासारखे व्हायला आपल्याला बोलवलेलं आहे. ख्रिस्तासारखं होण्यासाठी मला ख्रिस्तालाच पांघरावं लागेल. तो म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये राहा. तुम्ही कुठे? माझ्यामध्ये म्हणजे ख्रिस्ताचे वस्त्र पांघरून राहा. मी तुम्हामध्ये राहीन. माझ्याशिवाय तुम्हाला फळ देवत नाही. फळ द्यायचंय? प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, नम्रता, चांगलेपणा, विश्वासूपणा, इंद्रिय दमन, न्यायीपण. काय करायचं? ख्रिस्ताला पांघरायचं. फळ आपोआप येईल. झाड प्रयत्न करते का फळ द्यायला? फळ येवो, फळ येवो नाही. झाड फक्त पाणी पितं
हवा घेतं, वाढतं, आपोआप फळं लागतात. हे आहे जीवनाचं पाणी. त्याची मुळं नदीच्या पाण्याजवळ असतात. दुष्काळ आला, अकाळ आला तरी ते घाबरत नाही. त्याची पानं सदवदा हिरवी असतात, कारण त्याचं मूळ ख्रिस्तामध्ये लागलेलं आहे. काही हो, वादळ येवो, वारे येवो, त्यानं ख्रिस्ताला घेतलेलं आहे. त्याचं घर पडणार नाही. सोपं आहे की कठीण आहे? मरावं लागेल. रोज मरावं लागेल. निंदा सारखी मरावी लागेल. अपमान झाला मरावं लागेल. प्रभू तू माझा, प्रभू तू माझा. शक्य आहे? म्हणा शक्य आहे. का नाही शक्य? देवाने ज्या गोष्टी आम्हाला फुकटवारी दिल्या आहेत त्या आम्ही का घेऊ नये? आम्ही पहिलीतच का असावं? आम्ही दुसरीतच का असावं? आम्ही PhD का करू नये? एक शेवटचं वचन, प्रकटीकरण 11 आणि 12. ही सूचना आहे. प्रकटीकरण 22, 11 आणि 12. पन्ना नंबर 363, प्रकाशित वाक्य, उसका 22वां अध्याय, वचन 11 और 12। जो अन्याय करता है वह अन्याय ही करता रहे, और जो मलिन है वह मलिन बना रहे, और जो धर्मी है वह धर्मी बना रहे, और जो पवित्र है वह पवित्र बना रहे। हालेलुया। सर्वच घेतील का? वचन सर्वांना सारखंच दिलेलं आहे, पण सर्व वाढतील का? प्रभू करो, पण सूचना दिलेली आहे, इशारा दिलेला आहे. काय? अन्याय करणारा पुढे अन्याय करो. मलिन आहे तो मलिन होवो. त्याला कोणी सुधरू शकत नाही. न्यायी आहे तो पुढे न्यायी पण करो. न्यायी पण करण्यासाठी न्यायी व्हावं लागेल, आणि न्यायी पण आपल्याला ख्रिस्तामध्येच मिळतं. जो न्यायी आहे तो न्यायी पण करो. जसं मूळ आहे, जसं झाड आहे, त्याची फळं येतील. आणि जो पवित्र आहे तो पुढे पवित्र होत राहावो. पहा, मी येत आहे, मी लवकर येत आहे, आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे देण्यास माझे वेतन माझ्या जवळ आहे. वचन 13, अल्फा आणि ओमेगा, पहिला व शेवटला, प्रारंभ व शेवट आहे. वचन 14, आपले जगे धुणारे सुखी आहेत. आपले जगे धुणारे, जे पश्चाताप करतात, रोज आपल्या चुकांची आठवण करून प्रभूकडे क्षमा मागतात, स्वतःला बदलवतात, त्या चुका होऊ नये म्हणून प्रभूची कृपा मागतात, नम्र होतात, ते सुखी आहेत. कारण जीवनाच्या झाडावर त्यांचा अधिकार असणार, आणि ते वेशींतून नगरात जातील. इतकं दिलेलं आहे प्रभूने. काय? हालेलुया. ते जीवनाच्या झाडावरती आदमाचा अधिकार होता, त्याला ते बंद करण्यात आलं. परंतु ते झाडाचं फळ मी पुन्हा खाणार आहे. चव घ्यायचे का? मग हे करावं लागेल. तो येईपर्यंत वस्त्र सांभाळावं लागेल, शुद्ध करावं लागेल, जगे धुवावे लागतील, रोज पश्चाताप करावा लागेल. ज्या गोष्टी प्रभूला आवडत नाही त्याबद्दल पश्चाताप करायचा, पुन्हा यायचं, प्रभू मला शुद्ध कर, प्रभू मला शुद्ध कर. हे मरेपर्यंत करायचं. कारण कोणी पूर्ण पवित्र झालं असं नाही, मरेपर्यंत मला करायचंच आहे की नाही? कराल तर आम्ही आनंदी असू. प्रत्येक जण झळकणारा दिसेल.
काय असेल सगळेजण झळकणारे आले तर? अहो, ही वस्त्र गाठतात, ती जुनी होतात, फाटतात, आपण टाकून देतो. पण ख्रिस्ताचं वस्त्र दिवसेंदिवस तेजानं भरलेलं असतं. ते जुनं होत नाही, ते तेजोमय होत जात. दिवसेंदिवस गौरवातून गौरवात पवित्र आत्मा आपल्याला पालटवतो. जर पालटण्याची माझी इच्छा असेल तर, मी पश्चाताप केला तर, नाहीतर नाही. हालेलुया. करालाच निर्णय की प्रभू, माझं वागणं बदलण्यासाठी माझं विचार करणं बदल. मी कोण आहे मी जाणावं, तू मला काय दिलेलं आहे मी जाणावं, तू माझ्यात राहतो मी जाणावं, तू किती किंमत मोजलेली आहे मी जाणावं, तू माझ्यापासून काय करू इच्छित आहे हे मी जाणावं. मी साधा सुद्धा नाहीये, तू मला बोलावलेलं आहेस, तू मला इतका मान दिलेला आहेस. मोदींनी बोलवलं तर किती मान असेल मला, माझ्या ख्रिस्तानं मला बोलवलेलं आहे, तो मान किती मोठा. हालेलुया. करूया प्रार्थना. करा प्रार्थना कोणीतरी.